नमस्कार. महा MTVमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधलं युद्ध जे गेले 6 वर्ष चालू आहे, त्या युद्धामध्ये एक विलक्षण प्रकारचं बदल झाला आणि त्या बदलाबद्दल आपण आत्ता बोलणार आहोत. गेल्या शनिवारी त्या युद्धात रशियाच्या बाजूने भाग घेणाऱ्या एका वाग्नेर ग्रुप या नावाच्या काही सैनिकांच्या टोळीने रशियन सैन्याच्या विरुद्धच हत्यार उपसलं. हे सगळं समजण्याकरता आपल्याला वाग्नर ग्रुप काय वगैरे त्याची माहिती करून घ्यायला लागेल. तर थोडक्यात आपण ती पहिल्यांदा करून घेऊ. रशियामध्ये काय होतं की कुठल्याही देशाचं जे सैन्य असतं ते लढाईमध्ये त्यांना एका विशिष्ट प्रकारे वर्तणूक करायला लागते. म्हणजे त्यांना ह्युमन राईट ॲब्यूज ज्याला म्हणतात, म्हणजे मानवी हक्काच्या विरुद्ध वर्तन करता येत नाही. लूट, बलात्कार वगैरे या सगळ्या सैनिक करू शकत नाहीत. परंतु एखाद्या देशाला जर वाटलं की असं आपल्याला करायला पाहिजे, शत्रूवरती आपल्याला अशा प्रकारचे हल्ले करायला पाहिजे, तर ते स्वतःच्या सैन्याकडनं न करता एखाद्या दुसऱ्या टोळीकडनं करतात. पूर्वी आपल्याला जर लक्षात असलं तर मध्ययुगात ज्या भारतामध्ये लढाया व्हायच्या त्याच्यामध्ये पेंढाऱ्यांच्या टोळ्या ठेवलेल्या असायच्या. या पेंढाऱ्यांचं काम फक्त लुटालूट करणं असायचं. ज्या राजाच्या पगारात ते पेंढारी काम करायचे त्याच्या विरुद्ध पक्षावरती जाऊन लूट करायची आणि अत्याचार करायचे, हे त्यांची कामं होती. तर ही पेंढाऱ्यांची जी जमात होती त्याला सध्या प्रायव्हेट आर्मी असं म्हणतात, म्हणजे स्वतंत्र सैन्य. स्वतंत्र म्हणण्यापेक्षा एखाद्या देशाशी संलग्न नसलेलं असं सैन्य. रशियामध्ये अशा एका सैन्याचा उदय झाला 2014 साली. त्या सैन्याचं नाव ठेवलं गेलं वाग्नेर ग्रुप. आता या वाग्नर ग्रुप नावावरनं आपल्याला प्रश्न पडेल की हे नाव कुठनं आलं. तर याचा इतिहास असा आहे की हा जो दिमित्री उटकिन आहे त्याची एकूण जी विचारसरणी आहे ती हिटलरच्या अति उजव्या किंवा फासिस्ट विचारसरणीला अगदी जवळची आहे. आणि रिचर्ड वाग्नर नावाचा एक प्रसिद्ध संगीतकार होता जर्मनीमध्ये. ऑर्केस्ट्रा वगैरे त्यांनी उत्तम केलेले आहेत आणि तो हिटलरचा अतिशय आवडीचा होता. आणि हिटलरने असं साधारण सांगितलं होतं की रिचर्ड वाग्नर जे संगीत रचतो ते संगीत हे जर्मन राष्ट्रवादाला पोषक असं संगीत असतं आणि त्यामुळे त्यामधनं मी स्फूर्ती घेतो. तर त्या रिचर्ड वाग्नरचं नाव या उटकिननी आपल्या संस्थेला अशा करता दिलं की या संस्थेची उद्दिष्टसुद्धा प्रखर राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा थोडंसं फासिस्ट वृत्तीनेच की हुकुमशाही वृत्तीची त्यांची ती पाळमुळं होती, त्याला ते वाग्नर नाव अतिशय सूट केलं म्हणून हे नाव दिलं असा लोकांचा अंदाज आहे. असं कुठेही प्रत्यक्ष लिहून आलेलं नाही आहे. पण रशियन एक कंपनी काढली आहे, रशियन प्रायव्हेट आर्मी काढली आणि त्याला वाग्नरचं नाव दिलं. ते का दिलं ते आपल्याला कळावं म्हणून मी हे सांगितलं. खरं म्हणजे ती एक कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. रशियाचं लेनिनग्राड जे आधीचं नाव आहे शहराचं, सेंट पीटर्सबर्ग म्हणून जुन्या रशियाची राजधानी जी होती, जिथे रशियाचे झार राजे राहायचे आणि ऑक्टोबर क्रांती ही तिथल्या राजवाड्यात क्रांती झाली तेव्हा झालेली होती 1917 साली. तर या सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये वाग्नेर PMC म्हणजे प्रायव्हेट मिलिटरी कंपनी असं शुद्ध नाव असलेली एक कंपनी स्थापन झाली. दिमित्री उटकिन नावाचा एक सेनाधिकारी आणि एक बिझनेसमन होता, त्याचं नाव होतं येवगेनी प्रिगोझिन. या दोघांनी मिळून ती कंपनी स्थापन केली. आता या कंपनीचं काम काय होतं? या कंपनीचं काम असं होतं की अर्थात सैनिक जेव्हा सेना एक प्रायव्हेट तयार करायची तर ट्रेनिंग झालेले सैनिक पाहिजेत. ते कुठे मिळतात? ते सैन्यातच मिळतात. तर रिटायर्ड सैन्य, रशियाच्या रिटायर्ड सैन्यातले काही लोक त्यांनी आपल्याबरोबर घेतले आणि ही कंपनी तयार केली. सुरुवातीला 1000-2000 सैनिकच त्यांच्याकडे होते. सगळे पण ज्याला युद्धामध्ये प्रचंड अनुभव असलेले आणि एक प्रकारच्या क्रूरतेचासुद्धा अनुभव असलेले लोक घेतले होते. आणि एवढं पुरेसं झालं नाही म्हणून या दोन महाशयांनी रशियाच्या विविध तुरुंगामधल्या जे कैद्यांना लांब मुदतीच्या शिक्षा झालेल्या होत्या आणि ज्यांनी अतिशय गंभीर गुन्हे केले होते अशा गंभीर गुन्हेगारांना सांगितलं की तुम्ही आमच्या सैन्यात सामील व्हा, तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुमची पुढची सजा माफ होईल. आणि याप्रमाणे या गुन्हेगारांची भरती तिथे त्या सैन्यात केली. अशा प्रकारचं एक अत्यंत क्रूर सैन्य त्यांनी तयार केलं. आणि याच्यामधल्या उटकिनची माहिती तुम्हाला आत्ता मी सांगितली, 53 वर्षाचा आहे तो. परंतु दुसरा जो त्याच्याबरोबरचा पार्टनर होता येवगेनी प्रिगोझिन, या माणसाचं वय हे 63 वर्षाचं आहे. हा मनुष्य एक विलक्षण त्याचं आयुष्य गेलेलं आहे. 1 जून 1981ला त्याचा जन्म झाला
सेंट पीटर्सबर्गमध्ये. आणि सुरुवातीपासूनच गुंड प्रवृत्तीचा मुलगा होता. 20व्या वर्षीच त्याला पोलिसांनी चोरी करता पकडलं. त्यावेळेला त्याला सोडून दिलं लहान होता म्हणून, पण पुन्हा 6-8 महिन्यातनं पुन्हा त्याला चोरी आणि डकेती ज्याला म्हणतात, म्हणजे आर्म्ड रॉबरी, त्याच्याखाली पकडलं आणि 9 वर्ष तुरुंगात टाकलं. 12 वर्षाची शिक्षा होती, 9 वर्षानंतर शिक्षा माफ झाली. तर तुरुंगाशी त्याचा संबंध असा आलेला होता पहिलेपासून. पण बाहेर आल्यानंतर 1990 साली मात्र त्यावेळेला रशियाचं विघटन सुरू झालेलं होतं आणि यांनी असं पाहिलं की आपण या विघटनामध्ये स्वतःचा काहीतरी फायदा जर करून घ्यायचा असला तर आपल्या आईबरोबर यांनी हॉटडॉग विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याला चांगले हॉटडॉग बनवता येत असावेत कारण त्याचा व्यवसाय वाढत गेला. पुढे पुढे त्यांनी एक प्रकारचं केटरिंग कंपनी स्थापन केली आणि केटरिंग कॉन्ट्रॅक्ट्स तो घ्यायला लागला. आणि तो सेंट पीटर्सबर्ग म्हणजे लेनिनग्राड जे गाव होतं त्या गावाचे तेव्हा प्रमुख जेव्हा होते, प्रमुख मेयर त्याचे व्लादिमीर पुटिन होते. पुटिनची त्यांची मैत्री तेव्हापासून आहे आणि या पुटिनच्या मैत्रीचा पुढे इतका फायदा झाला प्रिगोझिनला की पुटिन जेव्हा पंतप्रधान झाले, पुढे अध्यक्ष झाले रशियाचे, तर रशियन राज्य कारभाराच्या सगळ्या प्रकारच्या जेवणावळी आणि त्यांचं सगळं केटरिंग ही कंपनी करत असे. याला पुटिनचा आचारी असंच म्हणायला लागले होते, शेफ ऑफ पुटिन हे याचं नाव टोपण नाव पडलेलं होतं. तर ह्या प्रकारे त्यांनी पुटिनशी मैत्री केली आणि त्या मैत्रीनंतर पुटिनशी केलेल्या मैत्रीनंतर याला प्रचंड मोठी कॉन्ट्रॅक्ट्स मिळायला लागली. सगळ्या सैन्याच्या जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट याला मिळालं. जेवणाचं म्हणजे सैन्याला अन्न पुरवठा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट. प्रचंड श्रीमंत झाला हा. आणि मग यांनी काय केलं, या उटकींबरोबर यांनी हा वॅग्नेर ग्रुप फॉर्म केला. एका अर्थाने असं म्हटलं जातं की पुटिनला अशा प्रकारच्या एका प्रायव्हेट आर्मीची गरज होती की जी कामं रशियन सैन्य स्वतः करत नाही ती या लोकांनी करावी. आणि यांचा धंदा इतका फोफावला, सिरिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, माली या सगळ्या देशांमध्ये यांनी आपले सैन्य रशियाने पाठवलं. आणि सिरियामध्ये जसं आसाद सिरियाचा अध्यक्ष आहे त्याच्या बाजूने रशिया लढतं, तर रशियाने हे सगळे क्रूर गुन्हेगार तिथे पाठवले आणि यांनी प्रचंड तिथे अत्याचार केले. इतके प्रचंड अत्याचार केले की आजच्या घडीला या ग्रुपच्या सदस्यांना आणि विशेष करून प्रिगोझिन आणि उटकिन यांना कुठल्याही देशामध्ये जायला बंदी आहे. त्यांना सगळ्यांना आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हेगार, मानवतेचे गुन्हेगार अशी संज्ञा मिळालेली आहे. अनेक पाश्चात्य देशांनी यांच्यावरती बंदी घातली की हे जर तिथे आले त्यांना तुरुंगात टाकतील. अर्थात यांना कुठेच जायचं नव्हतं, हे रशियातच होते. 2014 साली जेव्हा क्रिमियाचा घास पुटिननी घेतला तेव्हा यांनाच तिथे पाठवलं होतं. यांची प्रायव्हेट आर्मी तिथे गेली आणि तिथे असेच प्रचंड अत्याचार त्यांनी केले. तेव्हापासून हा सगळा प्रकार चालू आहे. आता युक्रेनची लढाईकडे आपण येऊ. युक्रेनच्या लढाईमध्ये रशियन सैन्याला अपेक्षित यश मिळत नाही पाहून बहुतेक पुटिन यांच्याच आज्ञेने या लोकांची भरती रशियन सैन्यामध्ये करण्यात आली. म्हणजे सैन्यात भरती नाही केलं पण वाग्नेर ग्रुपला सोडण्यात आलं. आणि युक्रेनच्या पूर्वेकडे जे रिजन्स आहेत डोनेट्स्क आणि लुशान्स्क या दोन्ही रिजनमध्ये यांनी प्रचंड अत्याचार करून आपली दहशत माजवली. आता नुकतंच फेब्रुवारीमध्ये बाखमूट या शहरामध्ये ज्या लढाया झाल्या त्या लढायामध्ये यांच्या सैन्यांनी बरीच मर्दुमकी गाजवली. मर्दुमकी काय म्हणायचं, क्रूरपणा, अत्याचार याचा कळस गाठला आणि त्यांनी बऱ्यापैकी रशियन सैन्याला विजय मिळवून दिला. इथपर्यंत सगळं नीट चाललं होतं. पण अचानक गेल्या शनिवारी या प्रिगोझिनला असं वाटलं की रशियन सैन्य, मुख्य म्हणजे रशियाचे जे सेनाप्रमुख आहेत त्यांचं नाव आहे गेरासिमोव, व्हॅलेरी गेरासिमोव, आणि रशियाचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत सर्गेई शोइगू, या दोघांच्या पॉलिसीज अत्यंत चुकीच्या आहेत आणि यांच्या पॉलिसीमुळे आमच्या सैनिकांचे प्राण जात आहेत. इतके की त्यांनी आम्हाला वेळेवरती दारुगोळा पुरवला नाही, वेळेवरती हत्यारं दिली नाहीत आणि त्यांच्या सैनिकांनी, त्यांच्या तुफांनी आमच्या सैनिकांचा बळी घेतला. आम्ही हे सहन करणार नाही म्हणून यांनी एकदम बंडाचीच भाषा केली. याच्याकडे तेव्हा 25,000 सैन्य जवळजवळ याच्याकडे आहे. 25 ते 50,000च्या मध्ये अत्यंत क्रूर आणि ट्रेंड असं सैनिक त्याच्याकडे आहेत. आणि त्यांनी सांगितलं की मला रशियाची ज्या पद्धतीने रशिया युक्रेनची लढाई करत आहे ते अजिबात मान्य नाही आहे. या लोकांना लढाई कशी करायची कळत नाही आहे, म्हणूनच गेली 1.25 वर्ष हे लोक जिंकू शकत नाही आहेत. तर आता मला जाऊन रशियाचे जे डिफेन्स मिनिस्टर आहे, रशियाचा जो आर्मीचा जनरल आहे, त्यांना हाकलून द्यायचं आहे. आता ते तर बसलेच मॉस्कोमध्ये. म्हणून यांनी काय केलं, यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं युक्रेनशी लढणं सोडा, आपण आता परत उलटं जाऊन मॉस्कोवरतीच जाऊया. आणि तिथे जे एक मोठं गाव आहे रोस्टोव ऑन डॉन, डॉन ही नदी आहे, म्हणजे डॉन नदीच्या काठचं रोस्टोव हे खूप मोठं गाव. त्या गावाचं वैशिष्ट्य असं की हिटलरनी जेव्हा रशियावर स्वारी केली तेव्हा आपला पूर्व हेडक्वार्टर त्यांनी रोस्टोवमध्ये ठेवलं होतं. तो स्वतः रोस्टोवमध्ये येऊन काही दिवस राहिलेला होता. तर या रोस्टोवचा ताबा या योगेनी प्रिगोझिननी घेतला. उटकीन याच्यात कुठे दिसत नाही आहे, आता फक्त प्रिगोझिनचीच सध्या तिथे चलती चाललेली आहे. तो ताबा घेतला आणि तिथे जी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची बिल्डिंग होती ती बिल्डिंगच त्यांनी काबीज केली.
आणि रोस्टोवपासून तो म्हणला आता मला मॉस्कोवरतीच हल्ला करायचा आहे आणि उत्तर दिशेने त्याचं सैन्य निघालं. त्याचे जे 25,000 लोक होते ते आपापल्या वाहनांनी, म्हणजे त्याच्यात टँक पण होते, चिलखती गाड्या होत्या, ते घेऊन निघाले. आणि त्यांनी असं सांगितलं की मॉस्कोपासून केवळ 200 किलोमीटर 150 मैलापर्यंत तो तिथे पोचलेला होता. आणि तो म्हणला आता मॉस्कोला जाऊन मी या सगळ्या लोकांना हाकलून देईन आणि रशियाची सगळी जी चुकीची धोरणं आहेत ती बदलायला पाहिजेत आणि मी आता ते करीन, कारण माझ्या सैनिकांचं रक्त सांडलेलं मला अजिबात चालणार नाही. अशा प्रकारच्या गर्जना त्यांनी केल्या होत्या. पण पुटिन जो होता तो त्याला पुरून उरणारा क्रूर हुकुमशहा आहे. पुटिननी त्याची गठडी वळली. इतकंच नाही, पुटिनने सांगितलं की पुन्हा जर याच्यातलं कोणीही बंडाची भाषा केली तर त्यांना सरळ गोळ्या घालण्यात येतील. त्यांनी मॉस्कोचे पहारे वाढवले. असं सांगण्यात येतं की पुटिन आपल्या प्रायव्हेट हेलिकॉप्टरने मॉस्कोमधनं बाहेर गेला धोका नको म्हणून. असं सगळं केलं आणि त्यांनी पुटिनचा जो मित्र रशियाच्या पश्चिमेला जो बेलोरशिया देश आहे वरती, त्याचा प्रेसिडेंट लुकाशेंको हा पुटिनचा मित्र, त्यांनी लुकाशेंकोच्या मार्फत या माणसाशी बोलणं लावलं आणि सांगितलं की हे सगळं थांबवा. त्या माणसाला ते पटलं. त्याला लक्षात आलं रशियाशी सामना करणं सोपी गोष्ट नाही आहे. रशियाचं सैन्य 2.5 लाख आहे, यांचे 25,000 कुठे लागतात त्यांच्यापुढे, आणि रशियाचं रिझर्व्ह अजून 1.5 लाख आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की आता मी हे सगळं सोडलेलं आहे, कारण या सैन्यामध्ये या बंडामध्ये रशियन माणसांचंच रक्त सांडलं जाईल तर ते मला नको आहे, म्हणून मी माघार घेतलेली आहे. त्यांनी आपल्या सगळ्या युनिटना सांगितलं की परत बोलवलं, मॉस्कोला आपल्याला जायचं नाही आहे, आणि हा गुपचूपपणे बेलोरशियामध्ये पळून गेलेला आहे. आज मितीला हा बेलोरशियामध्ये लुकाशेंकोच्या संरक्षणाखाली लपून बसलेला आहे. त्यांच्यात जी मांडवली झाली आहे, 2 याची कारणं सांगितली जातात. एक असं सांगितलं जातं की पाश्चात्य देशाने याला भरपूर पैसे दिलेत. ही भाडोत्री सैनिक असतात, हे फक्त पैशाचे गुलाम असतात. यांना कुठलंही देश, धर्म, आयडिओलॉजी म्हणजे विचारसरणी याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे या माणसांनी पैसे घेऊन हे उद्योग केला असं म्हटलं जातं. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव यांनी आत्ताच जाहीर केलं की आम्ही बघतोय की या माणसांनी पाश्चात्य लोकांच्या स्पाय एजन्सीकडनं काही पैसे घेतलेले आहेत का. अर्थात अमेरिकेने लगेच सांगितलेलं आहे की आमचा याच्यात काही. एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रिगोझिनवरती अमेरिकेने आरोप केले होते की 2016 साली जेव्हा ट्रम्प निवडून आले आणि 2018 साली अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुका होत्या, या दोन्हीमध्ये याच्या लोकांनी अमेरिकेत प्रचंड गडबड चालवली होती. गडबड त्यांनी काय केली होती, त्यांनी ट्रोल आर्मी तयार केली होती आणि ट्रम्पच्या बाजूचे संदेश त्यांनी अमेरिकन नेटवर्कमध्ये खूप प्रसरले होते. यांनी सुरुवातीला त्याला नाही म्हटलं होतं, पण गेल्या नोव्हेंबरमध्ये प्रिगोझिनने सांगितलं हो त्यावेळेला आम्ही हे काम करत होतो, आम्ही अजूनही हे काम करतोय असं त्यांनी तेव्हा सांगितलं. तर अशा प्रकारे हा प्रिगोझिन नामचीन गुंड ज्याला म्हणतात त्या प्रकारचा आहे आणि सध्या तरी तो गपचूप लपून बसलेला आहे. पुटिननी आपला वर्चस्मा पुन्हा रशियन सैन्यावरती आणि रशियन जनतेवरती दाखवलेला आहे. पण एक घडलेलं आहे, पुटिन आता थोडासा दुर्बल झाला आहे, हे पुटिनच्या विरोधकांना सुद्धा लक्षात आलेलं आहे. असं कसं होऊ शकतं, तुमची 50,000ची एक सेना तुमच्या विरुद्ध बंड करू शकते, असं होऊच शकत नाही. आणि यांनी सांगितलं माझं बंड पुटिनशी नाही आहे, माझं बंड हे त्या सर्गेई शोइगू आणि गेरासिमो या लोकांच्या विरोधात आहे, असं सांगून थोडी होतं. हे सगळं करण्याकरता रोस्टोवमध्ये त्यांनी युनुस येकारो हा त्यांचा जो डेप्युटी डिफेन्स मिनिस्टर आहे त्याच्याबरोबर भेटसुद्धा घेतली, त्याचे व्हिडिओज पण प्रस्तुत केले. परंतु आज मी तिला हे बंड शमलेलं आहे. प्रिगोझिन कुठे गेलेला आहे कोणाला माहिती नाही. प्रिगोझिनची लोकं त्याच्यावर चिडलेली आहेत की आम्हाला नाहक बळी द्यायला पाठवलं आणि आता शेपूट घातली. त्यामुळे सगळी एक प्रकारची खतखत त्यांच्या वाग्नेर ग्रुपमध्ये चालू आहे. आणि गंमत म्हणजे कालच स्टेटमेंट आलं आहे लेनिनग्राडहून वाग्नेर ग्रुपच्या हेडक्वार्टरमधनं की रशियात आम्ही सगळं आता आलबेल केलेलं आहे आणि आमच्या सिरिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि माली येथील कारवाया मात्र चालूच राहणार आहे. म्हणजे ही डोकेदुखी जी रशियाने तयार केलेली इतर देशांकरता, इतर देशात हे चालूच राहील, स्वतःच्या देशात त्यांनी काहीतरी मांडवली केली आहे. पुटिननी याच्या सैनिकांना सांगितलेलं आहे की तुम्हाला 3 पर्याय आहेत, एक म्हणजे रशियन सेनेत जॉईन व्हा किंवा बेलोरेशियात निघून जा किंवा आपापल्या घरी सुखरूप जा, आम्ही तुमच्या विरुद्ध काही करणार नाही, पण तुम्ही आमच्या विरुद्ध हत्यार उचलायचं नाही, अशी मांडवली आत्ताच्या वेळेला झालेली आहे. बघूया पुढे काय होतं ते. युक्रेनचा आता रशियन सेनेवरचा प्रतिहल्लासुद्धा सुरू झालेला आहे. झेलेन्स्कीनी सांगितलेलं आहे, म्हणजे युक्रेनचा जो प्रेसिडेंट आहे, की या वॅग्नेर ग्रुपने आमचं काम सोपंच करून ठेवलं, त्यानं रशियालाच दणका दिला आहे, आम्ही आता रशियाला आमच्या प्रदेशातनं हाकलून देऊ. बघूया युद्ध कुठली बाजू घेतं ते, यावरती मी व्हिडिओ करतच राहीन. तुम्हाला जर याच्यावरती हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या साईटला लाईक्स द्या आणि बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओची बातमी तुमच्याकडे तत्क्षणी आम्ही पोचवू शकू. नमस्कार आणि धन्यवाद.